धक्कादायक आणि संपूर्ण राज्याला चिंतेत टाकणारी अशी ही बातमी आहे। दहशतवादी विरोधी पथकाने 3 दिवसांपूर्वी अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये टाकलेल्या छाप्यात अनेक धक्कादायक अशा बाबी उघड झालेल्या आहेत। जे संशयितांच्या घरांवरती छापेमारी करण्यात आली ते सर्व तरुण अति उच्च शिक्षित आहेत। हे तरुण देशभरामधील काही टेररिस्ट मॉड्यूलच्या संपर्कात आल्याचंही कळतंय। गेल्या 6 महिन्यांपासून या तरुणांच्या संशयास्पद कारवायांकडे एटीएसचं लक्ष होतं। छापा टाकण्यात आलेले तरुण हे दहशतवाद्यांचे की पर्सन होते। त्यांच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये मोठ्या भरतीची देखील योजना होती। यवतमाळमध्ये 14 आणि अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी एटीएसच्या पथकाने कारवाई केली। प्रत्येक पथकाच्या कारवाईमध्ये वेगवेगळी निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तरुणांचा इंटरेस्ट बघून त्या पद्धतीने त्यांचं ब्रेन वॉशिंग होत असल्याची माहिती समोर आली आहे। अहिल्यानगर आणि यवतमाळमधील पुसद सोबतच उमरखेड या भागामधील एटीएसच्या छाप्याची संभाव्य कारणं नेमकी काय होती आपण जाणून घेऊया। हिंदू मुस्लिम दंगली झालेली गावं ही दहशतवाद्यांची सॉफ्ट टार्गेट होती। अशा गावांमध्ये टेररिस्ट मॉड्यूल तयार करण्याचा दहशतवादी संघटनांचा कट होता। अशा गावांमधील उच्च शिक्षित तरुणांवरती या दहशतवादी संघटनांचा डोळा आहे। पुसदमध्ये 2009 आणि 2014 मध्ये मोठ्या दंगली झाल्या होत्या। 2014च्या दंगलीचं लोण हे शेजारच्या उमरखेडमध्ये देखील पसरलं। पुसद आणि उमरखेड तालुके आणि गावं मराठवाडा सीमेलगत आहेत। जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू असतात। अहिल्यानगरमध्ये देखील मुकुंदनगर या भागामध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये छापेमारी करण्यात आली आहे। मुकुंदनगर भाग लष्कराच्या प्रशिक्षण तळालगत असल्यामुळे अधिक संवेदनशील आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी चळवळीमुळे अस्वस्थ मुस्लिम तरुणांना गळाला लावण्याचा या दहशतवादी संघटनांचा कट आहे। अहिल्यानगरमधील तरुणांना जाळ्यात अडकवत संभाजीनगर, पुणे, नाशिक या ठिकाणी नेटवर्क बनवण्याचा डाव होता। अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये एटीएसने 21 ठिकाणी छापे टाकले। फुटबॉल क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या कट्टरतावादी नेटवर्कचा पर्दाफाश केल्याची माहिती मिळते। युवकांना खेळाच्या बहाण्यानं केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये पाठवलं जात होतं अशी ही माहिती समोर आली आहे। एटीएसच्या 20 पथकांनी यवतमाळच्या उमरखेड आणि पुसदच्या वसंतनगर भागामध्ये छापे टाकले। पहाटे 3 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत पुसदच्या वसंतनगर परिसरामधल्या घरांमध्ये ही छापेमारी सुरू होती। पुसद आणि उमरखेड या भागामधील काही तरुण हे कट्टर धर्मांध आणि देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभागी असल्याची माहिती एटीएस आणि सुरक्षा यंत्रणांना मिळाली। या छापेमारीमध्ये कागदपत्र, मोबाईल आणि इतर डिजिटल डिव्हाइसची तपासणी करण्यात आली। यामधून फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचं ब्रेन वॉशिंग सुरू असल्याचे धागेदोरे समोर आले आहेत। फुटबॉल क्लब जर तरुणांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करत असतील तर त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि कडक अशी कारवाई देखील झाली पाहिजे अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। अशा पद्धतीचे काही क्लब जर का तरुणांचा वापर, विद्यार्थ्यांचा वापर अँटी टेररिस्ट कारवाई आपल्या टेररिस्ट कारवाई करण्याकरता करत असतील तर निश्चितपणे त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। ही माहिती प्राप्त झाली होती, त्याच्यामुळेच त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली। परंतु इतर ठिकाणी जर का असा प्रकार होत असेल तर त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। सध्या पुसद व्यतिरिक्त इतर ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील आपल्याला कारवाई होताना पाहायला मिळत आहे। नाही, ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्या असतील किंवा घडत असतील तर त्याची माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल। तर अहिल्यानगरमधल्या मुकुंदनगर या ठिकाणी महाराष्ट्र एटीएसने छापे टाकले। यावेळेला एटीएसनं 12 जणांची चौकशी केली आहे। तर दोघांकडून तलवार, चाकू, गुप्ती, फायटर एअरगन, 99 नग छर्रे देखील जप्त करण्यात आले। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।